उल्लासनगर महानगर पालिका की ओर से क्रीड़ा विभाग की ओर से माननीय आयुक्त अजीत शेख सर तथा अतिरिक्त आयुक्त जमीर नगरेकर सर, इनके मार्गदर्शन में तथा किशोर गौर सर अतिरिक्त आयुक्त इनके उपस्थिति में क्रीड़ा खेल के प्रशिक्षक होते हैं, शिक्षक होते हैं तथा अन्य खेल के खिलाड़ी भी हैं, स्कूली छात्र छात्राएं हैं, उनके लिए एक प्रशिक्षण शिविर का हमने आयोजन किया है। 2 दिवसीय प्रशिक्षण शिविर है जिसमें 8 खेलों का हमने सम्मिलित किया है। इन 8 खेलों में प्रशिक्षण प्रात्यक्षिक एवं प्रत्यक्ष रूप से मैदान में भी इनको प्रशिक्षण दिया जाएगा। 2 दिन ये चलेगा, आज और कल ये 2 दिन का प्रशिक्षण यहाँ हमने आयोजित किया है सेंचुरियन हाई स्कूल के हॉल में। तथा पिछले 2 दिनों में आपने देखा है कि सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा का भी शालेय स्तरीय आयोजन किया गया था, जिसमें काफ़ी सारे स्कूली छात्राओं ने उसमें भाग लिया था। उनका चयनित करके आगे उनको डिवीजन पे या जिला स्तरीय क्रीड़ा स्पर्धाओं में हम भेजेंगे। इस क्रीड़ा विभाग की ओर से जो विविध क्रीड़ा के उपक्रम हम चलाए जा रहे हैं, जिनमें स्कूली छात्रों में क्रीड़ा के प्रति सुधा जागृति हो, वो क्रीड़ा में भी अपना देदीप्यमान कामगिरी करके आगे और राज्य के लिए और नेशन के लिए वो सम्मानित हो और अच्छी तरह से वो यशस्वी हो। इस वजह से हमने इनको तंत्र शुद्ध प्रशिक्षण हमने यहाँ आयोजित किया था। उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे सेंच्युरियन हायस्कूलमध्ये आज दिनांक 11 व 12 जुलै रोजी इथे विविध खेळाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये जुडो, बास्केटबॉल, नेटबॉल, रग्बी, हँडबॉल, कबड्डी, खो खो या खेळांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये नेटबॉल, कबड्डी आणि जुडोचं प्रशिक्षण झालेलं आहे। यानंतर लंच ब्रेक नंतर मुलांसाठी रग्बी, हँडबॉल या खेळाचं प्रशिक्षण होणार आहे, बास्केटबॉलचं प्रशिक्षण होणार आहे। मागच्या वर्षी एकूण 50 खेळामध्ये आपल्या उल्हासनगरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला। यावर्षी 57 खेळाच्या स्पर्धेत मुलांनी भाग घेतला आणि मागच्या वर्षी संपूर्ण उल्हासनगरमध्ये जवळजवळ 87 जे खेळाडू आहेत हे राज्यस्तरावर खेळले आणि उल्हासनगरमध्ये एकूण 15 खेळाडू SST कॉलेज, RKT कॉलेज, CHM कॉलेज, सेंच्युरियन हायस्कूल या शाळांचे खेळाडूंचे विद्यार्थी जे आहेत ते राष्ट्रीय स्तरावर खेळले। सेंच्युरियन हायस्कूलचे 2 खेळाडू रग्बी या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरती गेले आणि याच उल्हासनगरमधून आपल्या उल्हासनगरचे 2 खेळाडू नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोवा आणि जे गुजरातला राष्ट्रीय स्पर्धा झाले त्या महाराष्ट्राने प्रथम केलं आणि महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना 5-5 लाख रुपयाचा पुरस्कार मागच्या वर्षी आणि यावर्षी त्यांना नॅशनल गेमला मेडल मिळालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय जे उल्हासनगर महानगरपालिकेला आहे। उल्हासनगर महानगरपालिकेने जास्तीत जास्त शाळांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून मुलांना खेळाचा स्तर वाढवण्यात मदत केली आहे। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।